की सांत्वन करावं या द्विधा मनस्थितीमध्ये आपण आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेब आणि ठाकरे परिवार दोन परिवाराचं नातं आणि नात्याला जपणारा एक महाराष्ट्राचा दिवंगत नेता म्हणजे अजितदादा फक्त पक्षाचे नेतेच नव्हते, कार्यकर्त्याच्या वेदना समजून घेऊन कार्यकर्त्याचा कुटुंब जपणारा एक कुटुंब प्रमुख आणि त्या कुटुंब प्रमुखाचं अकाली जाणं वेदनादायी आहेच, परंतु ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अजितदादांनाच आपलं प्रेमच मानलं त्या कार्यकर्त्याला ओळख करण्यासारखं आहे. आज प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच अतुल शेठची सकाळी 9 वाजता बोलणं झालं. अतुल शेठ म्हणाले, खरं आहे, बातमी खरी आहे, आपले दादा आज आपल्यात नाही. अतुल शेठने आज जुन्नर तालुक्यामध्ये जी काही माणसं उभी केली, जी काही कुटुंब उभी केली, ती केवळ आणि केवळ अजितदादा पवार यांच्या शक्तीवर उभी केली. आणि अतुल शेठची शक्ती आज काळानं हिरावून घेतली. दोन दिवसापूर्वी अतुल शेठ म्हणाले की दादा येणार आहेत, तालुक्यात येतील, आपल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या जे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आधार देतील, मदत करतील, लढण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतील. तर सकाळच्या बातमीनं आपल्यातली प्रेरणा हिरावून घेतली. आज फक्त तालुक्याचं नाही, जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्रातल्या राजकारणाचं फार मोठं नुकसान झालं. दादा व्यक्ती नव्हते, दादा एक शक्ती होते. त्या शक्तीनं IAS अधिकारी असो, IPS अधिकारी असो, त्या अधिकाऱ्यांना गरीबातल्या गरीब कार्यकर्त्यांचं काम करण्यासाठी भाग पाडणं ही ताकद फक्त आणि फक्त अजितदादांकडे होती. आज ती ताकद आपल्यात नसली तरी जुन्नर तालुक्यामध्ये अतुलदादांच्या पाठीमागे ताकद उभी करणं हे आपल्या नैतिक कर्तव्य आहे. श्रद्धांजली अर्पण करताना शब्द आठवत नाही, परंतु पवार आणि ठाकरे कुटुंबाचं प्रेम, त्या प्रेमातून राजकारणाला एक दिशा, त्या दिशेमध्ये महत्वाची भूमिका करणारे दादा, दादांच्या अनेक आठवणी सांगता येतील. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं राहिलेलं कार्य मी माझ्या समक्ष उपस्थितीमध्ये अनुभव केला. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, त्याचं काम झालं पाहिजे ही भावना ज्या नेतृत्वामध्ये असते
ते नेतृत्व नेहमी यशस्वी शिखरावरती जातं आणि त्यापैकीच अजितदादा एक होते. या देशाच्या राजकारणामध्ये जे नेतृत्व करणारे यशस्वी पुरुष आहेत त्यापैकीच अजितदादा एक होते. त्या यशस्वी माणसाला आपण आज मुकले आहोत. मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना दादांच्या आठवणी, दादांचं प्रेम आणि दादांनी दिलेला समाजसेवेचा वसा आपल्या हृदयात कायम ठेवत राहावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. ओम शांती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.